नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवरती ज्या जिल्हा परिषदांच्या संभावित किती जागा येतील याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आज 6 तारीख आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठीची शेवटची डेट म्हणजे ही 6 तारीख आहे. त्या ठिकाणी तुम्ही आज त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या ठिकाणी जर माहिती भरलेली असेल तर फॉर्म सर्टिफाय करून प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्या प्रिंटवरती सर्टिफाय झालेला एक मजकूर आहे, तो मजकूर त्या ठिकाणी येतोय का ते बघायचं आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील त्याची एक प्रिंट किंवा कशा स्वरूपात मजकूर येतोय ते दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर ना दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 8 तारखेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सर्टिफाय करता येणार आहे आणि त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा सूचना देखील त्या पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेल्या आहे. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही आजच्या आजच त्या ठिकाणी फॉर्म रजिस्ट्रेशन करून घ्या आणि फॉर्म सर्टिफाय करून घ्या. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 8 तारखेपर्यंत सर्टिफाय करण्यासाठी वेळ दिलेला आहे, परंतु रजिस्ट्रेशन करण्यासाठी आजचीच तारीख आहे. त्याच्यानंतर ना आता रिक्त पदांची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या जागा आहेत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये आपण जी माहिती सांगितलेली होती त्या माहितीप्रमाणे जे काय संच मान्यतेचं काम आहे ते संच मान्यतेचं काम त्या ठिकाणी 31 तारखेला पूर्ण झालेलं होतं आणि त्याबाबतचं पत्रक देखील शिक्षण आयुक्त कार्यालयातून निर्गमित झालेलं होतं. आता हे पत्रानुसार त्या ठिकाणी संच मान्यता म्हणजे काय, तर संच मान्यता म्हणजे एक त्या ठिकाणी रेशो असतो, म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार किती शिक्षक बसतात आणि किती शिक्षक अतिरिक्त होतात, हेच म्हणजे संच मान्यता. ही जी संच मान्यता आहे ती संच मान्यता 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार नवीन शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे. आता या संच मान्यतेनुसार याच्यामध्ये राज्यामध्ये रिक्त आणि अतिरिक्त पदांचा आकडेवारी ठरत असते आणि जिल्हा परिषदांच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय, तो टप्पा पूर्ण झाल्याशिवाय आणि रोस्टरची प्रक्रिया तपासून पूर्ण झाल्याशिवाय जाहिराती पवित्र पोर्टलला येत नाहीत. हे वारंवार आपण त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्याचंच एक पत्र काल त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीचं सुद्धा निर्गमित झालेलं आहे मित्रांनो. म्हणजेच आंतरजिल्हा बदली झाल्यानंतरच जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती येणार आहे. आता नवीन ज्या संच मान्यता झालेल्या आहेत त्या नवीन संच मान्यता त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संच मान्यता त्या ठिकाणी शाळांना येणाऱ्या 15 जानेवारीपर्यंत वितरित करायच्या आहेत. आणि जर त्या ठिकाणी शाळांनी संच मान्यता केलेल्या नाहीत किंवा त्रुटी किंवा काय जर झालेला असेल तर त्या वेतनाची किंवा त्याची जबाबदारी संबंधित शाळेवरती असेल असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतर ना महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे ते समायोजन या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होते मित्रांनो. आचारसंहितेचं काम त्या ठिकाणी झाल्यानंतर ना समायोजनाचं काम सुरू होईल. साधारणतः आचारसंहिता ही नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे जानेवारी महिन्याच्या शेवटी संपू शकते आणि त्यानंतर ना फेब्रुवारी ते मार्च पर्यंत हे समायोजन त्या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो. साधारणतः जास्तीत जास्त समायोजनासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कमीत कमी म्हटलं तरी त्या ठिकाणी 1.5 महिना लागू शकतोय. आता याच्यामध्ये समायोजनासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे ती 15 मार्च पर्यंत किंवा मार्च पूर्ण महिना त्याच्यामध्ये जाऊ शकतो. त्यानंतरच आपली जी पवित्र पोर्टलवरती जाहिरातीची प्रक्रिया किंवा आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे तो टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि याच कालावधीमध्ये ज्या काही रोस्टर आहेत, ज्या संस्थांचं आस्थापनांचं, ते रोस्टर त्या ठिकाणी तपासून घेतलं जातील. आता याच्यामध्ये संच मान्यता तर त्या ठिकाणी 30 तारखेला पूर्ण झालेल्या आहेत. याच्यामध्ये जिल्हा परिषदांचा जी आकडेवारी समोर आलेली आहे ती मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जिल्हा परिषदांची 2000 अतिरिक्त पदं आहेत आणि रिक्त पदं त्या ठिकाणी एकूण 6000 आहेत. या 6000 रिक्त पदापैकी अतिरिक्त शिक्षकांचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी 2000 अतिरिक्त शिक्षक आहेत. याच्यामध्ये 2000 अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करून त्या ठिकाणी 4000 पदं मित्रांनो त्या ठिकाणी उरत आहेत. याच्यामध्ये आता एक नवीन शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला होता, तो म्हणजे पाठीमागं एक पदाला मंजुरी देण्याबाबतचा, म्हणजे भरतीला किती टक्के मंजुरी याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे.
त्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आरटीआय ऍक्ट नुसार 90% पद रिक्त ठेवता येतात असं म्हटलेलं आहे. आणि त्यातच एक संदर्भ देऊन दुसरी एक त्या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे आयुक्त कार्यालयातून 100%चा प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला असताना आणि 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार कमी पद येत असताना शासनाने एक चूक त्या ठिकाणी केलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी 80% पदभरतीला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. 2022च्या शिक्षक भरतीला जो शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला होता, त्याच शासन निर्णयाचा त्या ठिकाणी संदर्भ देत तोच शासन निर्णय त्या ठिकाणी कंटिन्यू करत 80% पदाला मंजुरी दिलेली आहे. आणि येणारी पदभरती जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची, ही 80% पदांची भरती त्या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये आता जो रिक्त पदांचा आकडा आहे, तो रिक्त पदांचा साधारणतः आकडा 4000च्या आसपास आहे. याच्यामध्ये ह्या 4000 मध्ये साधारणतः गणित आणि विज्ञानची पदं ही अधिक संख्येने उपलब्ध आहेत. याच्यामध्ये जी पदं आहेत ती पदं साधारणतः 80 ते 90% पदं आहेत, ती पेसा क्षेत्रातली असल्याची माहिती मिळते मित्रांनो. याच्यामध्ये जर या ठिकाणी जर 31 मे पर्यंत नवीन जो शासन निर्णय आलेला आहे, 31 मे 2026 पर्यंत जर रिक्त पदांचा आकडेवारी त्या ठिकाणी गृहीत धरून जर जाहिरात दिली तर जिल्हा परिषदांच्या आकड्यामध्ये त्या ठिकाणी थोडीफार प्रमाणात वाढ होऊ शकते, 2-3 हजार असं वाटतं. एक वैयक्तिक अंदाज आहे. परंतु सद्यस्थितीत जी रिक्त पद आहेत ती साधारणतः 4000 आहे. आणि या 4000च्या साधारणतः 80% पदभरती त्या ठिकाणी केली जाईल. याच्यामध्ये जर चांगली गोष्ट म्हणजे जमेची बाजू म्हणजे त्या ठिकाणी 31 मे पर्यंत जर सेवानिवृत्त शिक्षकांची पदे विचारात घेऊन पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी जाहिराती दिल्या तर पदामध्ये वाढ होऊ शकते. याच्यानंतर ना दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना देखील त्या ठिकाणी पवित्र प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ना सामाजिक न्याय विभाग जो आहे त्या सामाजिक न्याय विभागाला सुद्धा या ठिकाणी पवित्र प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या संच मान्यता आहेत त्या संच मान्यतेची अंतिम डेट त्या ठिकाणी होती आणि या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे ते आचारसंहितेच्या काळामध्ये समायोजन होत नाही. याच्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ना त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाईल आणि त्यानंतरच पुन्हा रोस्टर आणि जाहिरातीची जी प्रक्रिया आहे ती जाहिरातीची प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो. याच्यामध्ये अंदाजित जाहिराती ज्या आहेत त्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला येऊ शकतील. त्याच्यानंतर ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या साधारणपणे जून ते जुलै महिन्यात मिळण्याची एक अंदाजित माहिती आहे. माझा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. यानुसार तुमच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या साधारणतः नवीन शैक्षणिक वर्षात जून ते जुलै महिन्यात होतील. याच्यामध्ये एक बाब महत्वाची म्हणजे आपण वारंवार सांगत होतो की 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राज्यामधील बहुतांश पदे 40 ते 50 हजार पदं या शासन निर्णयामुळे कमी झालेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये जिल्हा परिषदांची जी रिक्त पदांची आकडेवारी होती त्या आकडेवारी साधारणतः एक 15 ते 20 हजाराच्या आसपास जुन्या शासन निर्णयानुसार रिक्त होती. परंतु नवीन जो शासन निर्णय आणलेला आहे त्या शासन निर्णयामुळे ही पदांची आकडेवारी जी आहे ती आकडेवारी त्या ठिकाणी घटलेली आहे, कमी झालेली आहे. याच्यामध्ये पहिल्यांदाच मी तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑथेंटिक आणि सर्वात प्रथम ही माहिती दिलेली आहे आणि ऑथेंटिक माहिती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.